Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So I just hope everyone are doing great in their lives आणि मस्त आनंदात राहत असाल. So yes, I just hope तुम्हाला कालचा जो इंडिपेंडन्स डे व्लॉग होता तो आवडला असेल. सो आई कशी दिसत होती, त्यांचा लुक कसा होता, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगाल. आणि येस, वी ऑल आर रेडी टू चेकआउट. आणि आज काय काय करणार आहोत हे तुम्हाला समजणारच आहे. सो स्टे ट्यून. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो लुकिंग ब्युटिफुल ॲज ऑलवेज. हा काय तुला दिलं ना चॉकलेट मी. चलो. ह्या बॅग बद्दल जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तर ती एक गोष्ट नाही सांगितली, ती म्हणजे आपण इथे त्याला मस्त फिक्स करू शकतो. इकडे फक्त सांगितलं की मोबाईल वगैरे ठेवू शकतो, बट जेव्हा मी परत एकदा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला कळलं की इथे फिक्स जाऊ शकतो. एकदम हॅझल फ्री आहे. आपण ट्रॅव्हलच्या वेळेस एकदम मस्त घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. सो आता आम्ही निघतो आणि आपले एक यूट्यूब फॅमिली मेंबर मला खाली भेटायला आलेत. तसे खूप लोक येणार होती भेटायला, बट पॉसिबल नव्हतं बिकॉज लांब राहत होते. सो एक दोन जण तर मीच सांगितलं की येऊ नका एवढ्या लांब. नाही पण थांब नाही सा. सो चला भेटवते तुम्हाला कोण आले बघू. एवढं हॉरिबल आहे, हा वेळा उभं होतं ते. नाही तू ये ना इथे आमच्यासोबत प्लीज. आमच्या मायराशी बोलते का? मायरा नाव आहे. हा पण ताईचं नाव पण मायरा. तू बोलतेस आमच्याशी? तर तुमचं दर्शन आहे. ऍक्च्युली आपले युट्यूब फॅमिली मेंबर भेटायला आले. थँक्यू सो मच. त्यांची पण छोटी मुलगी मायरा जी ते आता नाहीये. लोकडाऊन गेली पण ती बिग फॅन आहे नायसा. तिला फार आवडते नायसा. आम्ही ती सुद्धा ती पण ब्लॉग ओपन करून बघते. शी हॅज टॅब तर ती सुद्धा ओपन करून बघते. तुला भेटायला आलोय. आम्ही ऍक्च्युली नायसासाठी चाललो. हा आमची किड असते तर कधी फार पण घेतला पुणेरी खाऊ आहे. पुणेरी भाकर. एवढं कशाला आणायचं सगळं, तुम्ही आलात तेवढंच. ऍक्च्युली माझी सिस्टर इन लॉ तुमच्यासोबत जलसृष्टीला होती. सेम स्टे होतं त्यांचं आणि त्यांच्या बेबीचा नायसाचा खूप अंश. तशी सेम नाही. अरे ते बघेल खूप आणि त्यांना माहित होतं ऍक्च्युली तुम्ही ब्लॉग करा. हा एक कपल होतं. एक कपल होतं. हा तुम्ही खूप लास्टला तुम्ही त्या बोटमध्ये पण त्यांच्यासोबत होते. चेकआउटला याची रिअल सिस्टर आहे. जेव्हा ती आली ना वहिनी आय थिंक मी त्यांना कुठे पाहिजे. अरे शी इज अ ब्लॉगर. तेव्हा माझी अगदी फॅमिली ब्लॉग करते. तेव्हापासून बिकॉज तुम्ही कधी पुण्यात यायचं तुम्ही नेहमी थिंक करते की तुम्ही पुण्यात येणार आहात. अरे वा, दीदी दिसली तुला? दीदी आहे इथे, दीदी आहे. सो फायनली वी हॅव लेफ्ट द हॉटेल आणि दर्शनाने सुमितला भेटून खूप 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 बरं वाटलं. सो रिअली व्हेरी सॉरी जर मी कोणाला अजून लोकांना नसेल भेटली तर, बिकॉज खूप लोकांनी मला विचारलं की ताई आम्ही भेटायला येतो, बट प्रॉब्लेम इज आम्ही आता जिथे स्टे करतो त्याच्या तिकडनं खूप लोक लाईक 1 hour 2 hourच्या डिस्टन्सवर राहत होते. आणि म्हणून मी स्वतःहूनच बोलले की नका एवढं घाई करतो, कारण तसंही आज संडे आहे. प्रत्येकाचा एक थोडासा लेझी डे असतो आणि त्यात तुम्ही खास स्पेशली माझ्यासाठी टाइम काढाल आणि याल. सो मलाच कसं तरी वाटेल. आणि अर्ली मॉर्निंग ते पण जर दुपारचा टाइम वगैरे असतं तर ठीक आहे, मी एक लिस्ट मला बोलली असते. आणि त्यात वरतून ट्रॅफिक सुद्धा एवढं ट्रॅफिकमधनं तुम्ही येणार. बट थँक्यू सो मच जेवढ्या लोकांनी मला मेसेजेस केले. सो आता आम्ही पुढे काय काय करणार आहोत ते तुम्हाला समजेलच. लेट सी. सनीचे फ्रेंड्स सुद्धा इथे राहतात, जसं की तुम्हाला आतापर्यंत माहितीच असेल. सनीची स्कूल इथे आहे. सनीने स्कूलिंग त्याचं इथे केलेलं आहे, लाईक नर्सरी पासून टिल 10th राईट. सो सुपर एक्सायटेड. काल सनीने आम्हाला रात्री त्याची स्कूल दाखवली, जी मला अजिबात दिसली नाही झाडींमध्ये. फक्त मी त्यामुळे मला सकाळीच बघायची आहे ती स्कूल. सो बघूया आता, जर आतमध्ये जायला मिळालं तर इट्स वेल अँड गुड, तर तुम्हाला सुद्धा थोडंसं ओव्हरलुक देऊ, नाहीतर मग बाहेरूनच बघूया. बट मला असं खूप नॉस्टॅल्जिक वाटतंय की सनीने जिथे त्याची स्कूलिंग केलेली आहे ती आज आम्ही बघणार आहोत. आणि नाईसा सुद्धा बघणार आहे. हे ना नाईसा, वॉच पडला. अरे बाप रे. आता
आलिया दिसते आहे, ही आमची डे स्कूल होती, नगरवाला स्कूल म्हणून डे स्कूल. आणि मी जिथे होता ती बोर्डिंग स्कूल आहे. सुपर एक्साइटेड. थोडंफार ग्लिम्स दिसलं, झाडांमुळे काय नाही दिसत. So, जे पण पुणेकर आहेत त्यांना तर ऑफकोर्स माहिती असेल. सो ते एका प्रिमायसेस मध्ये नाही आहेत का, नाही. वेगवेगळे? ते डे स्कूल आहे म्हणजे तिथे येऊन जाऊन जे ते माहिती आहे. सो सनी नर्सरी पासून या स्कूल मध्ये होता, नर्सरी टू 10. KG to 10. हा, ऑलमोस्ट 12 years. ऑलमोस्ट 12 years. आय नो. म्हणजे तू तेव्हा 3 वर्षाचा, 3-3.5 वर्षापासून. This is the school. ही आहे सनीची स्कूल. सनीपेक्षा मला जास्त आनंद होतोय. आय डोंट नो अलाउ करतील का नाही. एक मिनिट. सो डिसअपॉइंटेड. स्कूलमध्ये अलाउ नाही करत, खूप स्ट्रिक्ट आहे त्या बाबतीत. आणि संडे असल्यामुळे तर अजूनच कोणाला अलाउ नाही करणार. ॲटलिस्ट वर्किंग डेज असेल तर आम्ही सांगितलं असतं प्रिन्सिपलला भेटायचं किंवा काय. बट एनिवेज ॲटलिस्ट हे बघ, हे पूर्ण प्रिमायसेस आहे एवढं मोठं. बट इट्स अ लॉंग वीकेंड ऑल्सो, म्हणून सगळ्यांना सुट्टी ते असेल. बोल. लाईक 13th पासून त्यांनी सांगितलं की सुट्टी आहे. सो दिस इज ऑल द प्रिमायसेस. एवढी मोठी प्रिमायसेस आहे. सो जसं सनी बोलला की तो बोर्डिंग स्कूलमध्ये होता, आणि बोर्डिंग स्कूल तुम्हाला माहितीच असतात की कसे असतात. म्हणजे खूप स्ट्रिक्ट असतात, त्यांना जास्त बाहेर वगैरे जाऊन देत नाही. बट तरी सुद्धा मला सनीचं थोडंसं चाइल्डहूड कसं होतं मला ते बघायचं आहे. सो स्कूल तर थोडेसे ग्लिम्स पाहिलेत स्कूलचे, पण मला ते सुद्धा बघायचं होतं की सनी जर त्यांना जेव्हा बाहेर पाठवायचे तर ते कुठे हँगआउट करायचे. तो युजली कधी पॉसिबल असेल तर संडेलाच आम्हाला 3-4 महिन्यातून एकदा पॅरेंट्स यायचे भेटायला. सो येस, आम्ही इथेच 2-3 आहेत हॉटेल नियर बाय, तिथेच जायचो. सो एक गुरुनानक स्नॅक्स म्हणून आहे इकडे अपोजिट टू द स्कूल. सो त्याच्या समोरच आमचं प्लेग्राऊंड आहे स्कूलचं. तर तिथे आम्ही लपून कंपाऊंडवर जे वॉल आहे तिथे लोकांना बाहेरून हाक मारायचो की दादा, मामा, आम्हाला तिथून नाश्ता आणा ना. आम्ही 5-10 रुपीज द्यायचो आणि बिचारे लोक आम्हाला आणून द्यायचे पण. आणि लपून छपून आम्ही या सगळ्या गोष्टी करायचो. म्हणजे एकदम दिस इज रिअली व्हेरी रॉंग. असं करू नका. म्हणजे त्याचे फक्त तिकडचे देवाचे नाही, आम्हाला एवढं टेम्प्ट व्हायचं की आम्हाला काहीच खायला मिळायचं नाही बाहेरचं. सो समोर एवढं मस्त स्नॅक्सचं हे होतं शॉप. सो आम्ही आमच्या समोरच प्लेग्राऊंड होतं, तर तिथे आम्ही लोकांना रिक्वेस्ट करायचो, जोरात जोरात आवाज द्यायचो गेटच्या इथून आणि जे वॉल असायची तिथून. तर लोक आम्हाला बिचारे द्यायचे पण. सो इट वॉज रिअली, म्हणजे ते दिवस आठवून आणि आत्ताचे दिवस खूप डिफरन्स आहे. बट त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच एवढी मजा यायची आम्हाला. आणि मी तर नाही करायचो तसं, पण माझे फ्रेंड्स एकदम बिंदास्त होते. मला वाटत पण नाही सनी असं मी कधी माझ्या करेल. फ्रेंड्सला सांगायचो प्लीज आपण करू, आपण आणू. सो आज आता आम्ही त्याच शॉपमध्ये जाणार आहोत रचनाला घेऊन. सो सुपर एक्सायटेड. आणि मी जे खायचो समोसा त्यावेळी एवढं प्रचंड फेमस होतं आमच्या इकडे. म्हणजे माझ्या डाएटची वाट आहे. पण ठीक आहे, 1 डे सनीसाठी आय एम ओके. मला ऍक्च्युली त्याचं चाइल्डहूड प्रत्येकाला आवडेल. आपला लाईफ पार्टनर जो पण आहे त्याचा चाइल्डहूड आपण परत एकदा जगू. अँड आय एम सुपर एक्सायटेड. सो लेट्स गो. कशी टेस्ट आहे रचना? फुल जंक फूड, पण टेस्ट कशी आहे? मस्त आहे, मस्त आहे. आणि मला तर फुल नॉस्टॅल्जिक वाटतं एवढं. चला, खरंच मस्त गरमागरम सनीने समोसा आणलाय, कचोरी आहे आणि मिक्स मिक्स भजी आहे.
त्याला सुटलं पाणी मला. सुटलंय मला. आता मी मस्त नाश्ता करून सनीची स्कूल पाहिली, सनी कुठे हँगआउट करायचा ती वाली प्लेस पण पाहिली. पण अजून तुम्हाला डिटेल मध्ये दाखवायची होती. डिटेल ऍक्च्युली पॉसिबल नाही. हां, कारण ना सनीच्या फ्रेंड्सला आम्ही भेटण्याचा प्लॅन केले, पण मध्येच त्याने सांगितलं की लेट्स गो बघू आपण, म्हणून आम्ही मग ते थोडंसं खाल्लं. छान होती टेस्ट, पण ना ऑइली असल्यामुळे ते जास्त खाल्लं, पण म्हणजे छान आहे टेस्ट, पण माझं थोडंसं डाएटमुळे ॲपिटाईट चेंज झालं आहे. बट यम्मी यम्मी होतं. सो अजूनपर्यंत जर कोणी ट्राय नसेल ना केलं तर नक्की ट्राय करा. तर गरमागरम मजा आली खायला. नायसा तर मस्त झोपले, म्हणजे ट्रॅव्हलमध्ये नायसाची तर टेन्शनच नसतं, एवढं छान झोप काढते ना ती. सो आता आम्ही चाललो सनीच्या फ्रेंड्सला भेटायला आणि त्यांच्याबरोबर लंच करणार आहोत. तो लेट्स सी कसं काय होतंय, कारण आता आम्ही थोडंसं खाल्लं सुद्धा आहे. आणि मध्येच आपले एक यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत, त्यांना भेटणार आहे. शी इज लाईक, ती खूप इन्सिस्ट करते आहे मला, आणि मला नक्कीच आवडेल भेटायला. रेदर जेवढ्या लोकांचे मेसेज झाले तेवढं सगळ्यांना मला भेटायला आवडेल, पण टाईम कमी आहे, त्यात संडे आहे, प्रत्येकाचे काहीतरी प्लॅन्स असतात. दुसरी गोष्ट एवढी ट्रॅफिक आहे ना, इथून तिथून पोचायलाच एवढा वेळ लागतंय. सो हे ऑन द वे आम्ही जिथे चाललो तिथेच मध्ये ही राहते, म्हणून ते आम्हाला भेटणार आहे. सो जी पण भेटणार आहे त्यांना तुम्हाला पण भेटू. सो यू पीपल स्टे. अरे बापरे, कशाला एवढं सगळं, म्हणून मी भेटत नाही. थँक्यू थँक्यू नायसा, थँक्यू. ती पूर्ण सनी दादाची कॉपी आहे, पूर्ण. माझ्यासारखी आहे. नाही, मला सनी दादासारखी वाटते. सो गायत्री राईट, येस गायत्री. गायत्री आपल्याला भेटायला आले. नायसा ती आपली थांब युट्यूब फॅमिली मेंबर आहे. Hello. थँक्यू सो मच. एवढा वेळ काढून आलात म्हणजे मला ना असं खूप कसं तरी वाटतंय. शी इज रिअली सो रिअल, म्हणजे असं नाहीये की ब्लॉग मध्ये काही दाखवते. शी इज सेम लाईक दॅट, आणि खूप डाऊन, म्हणजे लाईक तिचे इतके सबस्क्रायबर असून ती मला पर्सनली भेटते. दॅट इज अ बिग थिंग फॉर मी. नाही मला थँक्यू, तुम्ही एवढं पाऊस अरे पडतो. काहीच नाही हा पाऊस पुण्यासाठी. ते तर आहे. बापू तू उघडा उघडी काय करते? तुम्ही कुठे ड्रॉप करायचं आहे? नाही I'll go. माझी गाडी इथेच आहे. I'll go. माझ्या फ्रेंडकडे होती म्हणून. नाही तर ऑन द वे, कारण आम्ही राईट जातो, तर ऑन द वे पाहिजे तर माय गॉड, से थँक्यू. थँक्यू बोल. नायसा से थँक्यू. नायसा एवढं आणायचं. नाही, काहीच नाही आणलंय मी इतके, म्हणजे कमी टाइम मध्ये मला नाही कळालं की मी काय घ्यायला पाहिजे. काय नाही भेटलं तेच मोठी गोष्ट आहे. नायसा मला थँक्यू बोल. नायसा थँक्यू बोल. मावशीला थँक्यू बोल. अरे वा, थँक्यू, माझं फेवरेट आहे. तिथे पुढे टर्न आहे, तर पुढे परत हा, सोड. तेवढंच माझं वॉक होईल. मी एकतर इन्स्पायर झाली आहे तुला बघून. थँक्यू सो मच. एवढं वेळात वेळ काढून भेटायला जात नाही, मला तेच वाटलं ही म्हणाली यार काय मागे लागली आहे. नाही, काही नाही. See, मी सगळ्यांना समजू शकते, पण कसं आहे माझ्याकडे पण टाइम टाइम कमी आहे. आणि यू हॅडल सो मेनी थिंग्स, लाईक आय नो इट, सो इट इज डिफिकल्ट. सकाळपासून कंटिन्यूस येते हा. कॉल्स आणि मेसेजेस खूप येतात, ते भेटा खूप येतात. म्हणजे रचना म्हणते मला मला समजतच भेटते. नाहीये की कोणाला डिसअपॉइंट, आय मीन खूप लोक डिसअपॉइंट झालेत आता, बट आता सगळ्यांना नाहीच भेटू शकत. थोड्या टाइम साठी येते आणि असं होतं, पण नंतर लेट्स सी, मीटअप ठेवूया आपण पुण्यात. नक्की. फायनली यम्स भेटली आम्हाला. हॅलो. सुप्रिया भेटली. वेटिंग फॉर. मुंबईला नाही आहे. अरे मी येते, मी आली ना, मी रात्री येते आणि सकाळी निघून येते. माझं असं होतं. रक्षाबंधनला पण मी सकाळी आली, नेक्स्ट डे मॉर्निंग पळून. तुला झाली सेटल पुढे? नाही फ्रेश हो क्या थोडं. तू पनीर खा सकती है. पनीर इज मिल्क ना. ए मिल्क इट इज, यू कॅन ईट पनीर. मग नुसतं पनीर कसं खाणार? म्हणजे हे वालं पनीर टिक्का वगैरे ट्राय केलेलं. हात नाही लावायचा. पुहे. डन.
बाय. कधी येणार नवी मुंबई? मी पण ये. इथे इथे नाही का? इकडे इकडे इथे की ये माझ्याकडे ये. सो एन्जॉयड. मज्जा आली दोघांना भेटून. नाही ये ना नायसाने किती एंटरटेन केलं ना तुम्हाला? स्टार एवढं एंटरटेन केलं की त्यांना आता भीती वाटायला लागली. नायसाने आम्हाला एवढं त्रास दिलाय म्हणजे हॉटेलमध्ये तर ती राहतच नव्हती. तिला बेबी चेअर पाहिजे होती. तर बेबी चेअरसाठी तिने एवढा गोंगाट घातलेला. बापरे, त्या लोकांनी काय काय केलं. बलून्स आणून दिले, कुशन आणून दिले, तरी काय नाहीसा शांत बसे ना. बिचारा एक मुलगा आला, त्याने तिला चॉकलेट दिलं तरी नाहीसा शांत नाही झाली. आणि मग फायनली थोड्या वेळानंतर ती शांत झाली. केक खाल्ला है ना नायसा. नायसा हट्टी एक नंबरची. सो खूप छान वाटलं सुप्रिया आणि सुषमाला भेटून. सो ज्यांना माहिती नसेल, सुप्रिया आणि सुषमा सनीचे कॉलेज फ्रेंड्स आहेत. ह्याच्या आधी सुद्धा खूपदा आलेत आपल्या ब्लॉग्समध्ये. आणि जिशानला आम्ही खूप सारं मिस केलं है ना. येस, सगळ्यांना आम्ही खूप सारं मिस केलं. आणि थँक्यू सो मच पुणेकर, तुम्ही एवढं सारं आम्हाला प्रेम देत आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तुमचे मेसेजेस असतात. आणि परत एकदा बोलेल, आय एम रिअली सॉरी जर मला कोणाला भेटता नाही आलं तर. टाईम खूप कमी असतं, त्यात एवढ्या लोकांना भेटायचं असतं. आणि पुणे हे एवढंसं नाही आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे किती मोठं आहे. सगळे वेगवेगळ्या ह्याच्यावर राहतात. पण लेट सी, एकदम टाइम काढून येईल तेव्हा मी तुम्हाला सर्वांना नक्कीच भेटेल. नाव वी आर गोइंग बॅक. सो ऑन द वे आम्ही हॉल्ट घेतला आहे लोणावळ्याला. क्लायमेट खूप अमेझिंग आहे. पण इथे आम्हाला ह्या लोकेशनला लाईक ऑलमोस्ट एंड जिकडनं आपण एक्झिट करतो त्या लोकेशनला पोचायला इट टूक 1 hour. बट इट्स वर्थ, कारण क्लायमेट खूप मस्त आहे. अँड सनी इज एन्जॉईंग कॉर्न. मस्त रेनी सीझन आणि लोणावळ्यात येणं म्हणजे मस्त एकदम 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 छान वाटतं. सो कॉर्न आता आम्ही एन्जॉय करणार आहोत. आणि मस्त गरम गरम मॅगी सुद्धा सांगितले. इट्स बीन लॉंग टाइम की मी मॅगी खाल्ली आणि अशा वातावरणात तर मॅगी बनतीये. मग ठीक आहे, एक दिवस चालतं सगळं काही. आणि देन वी आर गोइंग टू गो होम. सो यू पीपल स्टे ट्यून. सांगू का कॉर्न भजी? वेगळीच स्टाईल आहे पेरूची. मस्त कट करून दिले पण त्यांनी. मीठ मसाला चांगले.